अंबरीषाख्यान अध्याय 3. सिद्धमुनी सांगतात, ब्रह्मा विष्णू महेश या त्रयमूर्तीचे 3 गुण आहेत, पण हे एकापासून एक वेगळे राहत नाहीत. हे कार्यकारणाकरिता अवतार घेऊन भूमीचा भार फेडण्याचे कार्य करतात. त्याची साक्ष तुला सांगतो ऐक. अंबरीष राजाचे एकादशी व्रत मोठे दृढ होते. तो सर्व काळ हरिचिंतनात घालावी. अतिथी अभ्यागतांची भक्तिपूर्वक पूजा करी. एकदा त्यांचा व्रताचा भंग करण्याकरिता दुर्वास ऋषी मुद्दामच अतिथी रूपाने त्यांच्याकडे आले. अंबरीषाने अर्घ्यपाद्य देऊन त्यांची पूजा केली व त्यांना विनंती केली की आज साधन द्वादशी आहे, आपण स्नान संध्यादी आटोपून सत्वर यावे. ऋषी नदी तीरावर स्नानादी अनुष्ठान करण्यासाठी गेले. तेथे त्यांना आपले अनुष्ठान संपविण्याला बराच वेळ लागला. इकडे साधन द्वादशी तर एक घटकाभरच असते. त्या अवधीत व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीषाने तीर्थप्राशन करून पारणे केले. ऋषीच्या भोजनाकरिता स्वयंपाक नाना प्रकारच्या पक्वांनी युक्त असा तयार होता. अतिथी दुर्वास अनुष्ठान सारून परत आले. त्यांनी अंबरीषाच्या मुखाकडे पाहून, दुरात्म्या, मला सोडून भोजन केलेस का, असे म्हणून अंबरीषाला शाप दिला. राजाने भक्तवत्सल नारायणाचे स्मरण केले. तत्काळ भगवान जवळ येऊन उभे राहताच अंबरीषाने त्याचे चरण घट्ट धरले. आपल्या दासाचे रक्षण करणारे भगवान विष्णू ऋषीला म्हणाले, माझ्या भक्ताला नको ऋषीश्वर, मला शाप द्या. दुर्वास म्हणाले, देवा, युगानुयुगे तप करून तुमचे दर्शन होणार नाही, ते तुम्ही भक्ताचे रक्षण करण्याकरिता येथे आलात आणि मला दर्शनाचा लाभ झाला. आता मी तुम्हालाच शाप देतो की तुम्ही भूमीवर फेडण्याकरिता अनेक अवतार धारण करून या पृथ्वीवर जन्माला याल. त्या जगतपित्याने ऋषीचा शापाची अंगीकार करून कार्यकाराने अनेक अवतार धारण केले. पुढे सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, त्रयमूर्ती अत्री ऋषीच्या घरी कसे अवतरले ही विनोद कथा तुला सांगतो ऐक. अध्याय 3 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.